ओबीसीचं आरक्षण तर आम्हाला वाचवायचंच आहे. बीड जिल्ह्याच्या आजूबाजूच्या परिसरामधल्या माणसांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण करायचा आहे. त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे, दहशतीचं वातावरण आहे. आम्ही या महाराष्ट्राचे नागरिक आहोत का? आम्ही या देशाचे नागरिक आहोत का? आम्हाला इथं जगण्याचा अधिकार आहे की नाही? आम्हाला मताचा अधिकार आहे की नाही? असा प्रश्न माझ्या गावगाड्यामधल्या ओबीसी बांधवांच्या मनामध्ये पडलेला आहे. त्या माणसांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायचा आहे. आणि आमचं 2 सप्टेंबरला या महाराष्ट्र शासनानं एक गव्हर्नमेंट रिझोल्युशन पारित केला. आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता, बघा मी जबाबदारीने बोलतोय, धक्का न लावता, म्हणजे आरक्षणाला धक्का लावलाय का? नाही. तुमच्या आरक्षणाला धक्का लावलाय का? नाही. तुमच्या ओबीसी विजयंती आरक्षणाच्या झोपडीला धक्का लावलाय का? नाही लावला. पण काय केलंय माहितीये का? एक GR काढला आणि महाराष्ट्रामध्ये राज्यकर्ते जमात असलेला आमचा मराठा बांधव त्या झोपडीमध्ये आणून सोडला. मग आता झोपडीमध्ये आम्ही जे बांधव आहे, आम्ही 300, 400, 450 जात बांधव आहोत. एवढे सगळेजण आमच्यामध्ये आत्ता कुठेतरी एखादा पंचायतीचा मेंबर, आत्ता कुठेतरी एखादा शिक्षक, लईच पोरग चांगला अभ्यास करणारा असेल तर एखादा PSI, एखादा तहसीलदार, आणि लईच चांगलं जर वातावरण मिळालं तर एखादा UPSC मध्ये कलेक्टर व्हायला लागला होता. राजकारणाचा विचार करायचा म्हटलं तर आत्ता कुठं तर माणसं सभापती, कुठं झडपी मेंबर, कुठं पंचायतीचा मेंबर बनायला लागली होती. त्याचं कारण असं आहे, विश्वनाथ प्रताप सिंगांनी 1994 साली तुम्हाला आम्हाला जे ओबीसीचं आरक्षण दिलं, ते आरक्षण आज रोजी तुमचं आरक्षण संपलेलं आहे. कसं संपलेलं आहे? आता बबनराव तायवाडेंच्या भाषेत सांगतो की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही असं कोण म्हणतं? बबनराव तायवाडे. असं कोण म्हणतं? महाराष्ट्रातले आमदार आणि खासदार. असं कोण म्हणतं? महाराष्ट्रातले 99% मंत्री. माननीय भुजबळ साहेब सोडले आणि एखाद दुसरे 2-3 मंत्री सोडले तर महाराष्ट्रातल्या आरक्षणाला धक्का लागत नाही असं कोण म्हणतंय? ते सत्ताधारी म्हणतायत. 2 सप्टेंबरला जो GR काढला, त्या GR अन्वये या महाराष्ट्रामधल्या मराठा समाजाला ओबीसीच्या आरक्षणामध्ये, ओबीसीच्या झोपडीमध्ये कोंबण्याचा प्रयत्न झालाय. मग ज्यांचे आमदार, ज्यांचे खासदार, ज्यांचे मंत्री, ज्यांचे कारखानदार, ज्यांचे वतनदार, जे जहागीरदार, गावगाड्यातल्या गावच्या पॅनल प्रमुखापासून, सोसायटीच्या प्रचार प्रमुखापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत कोण असतं? तर आमचा मराठा बांधव. बरोबर आहे का? चुकीचं आहे? बरोबर आहे का? बीड जिल्ह्यामध्ये आम्ही बोलतोय, उद्या बीड जिल्ह्यामध्ये ओबीसींचा मेळावा होतोय, तरी सुद्धा गेवराई तालुक्यामधल्या उमापूरमध्ये आम्ही आलोय. अरे आम्ही गावागाड्यातली पोरं आहे, आम्ही आमदार खासदाराची पोरं नाही. आम्ही सर्वसामान्य कुटुंबामध्ये ऊसतोड मजुरीचं काम करणारी, मेंढपाळीचा व्यवसाय करणारी, गावगाड्यामध्ये बलुत्या आलुत्याचं काम करणारी, भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये काम करणारी, शारीरिक श्रमाचं काम करणाऱ्या माणसांचे प्रतिनिधी आहोत. आता काही जण म्हणतील यांच्या सभेला माणसं किती, यांच्याच हे बोलतात किती, आमदाराच्या विरोधात बोलतात, खासदाराच्या विरोधात बोलतात, मंत्र्यांच्या विरोधात बोलतात. हो आम्ही बोलतोय ना, कारण आमचं आज रोजी आरक्षण संपलेलं आहे. संपलेलं आहे याचं कारण असं, आम्ही मराठा बांधवांच्या स्पर्धेमध्ये टिकू शकत नाही. एखादी शिक्षकाची जागा निघाली, एखादी शिक्षकाची जागा एखाद्या संस्थेत निघाली, त्या संस्थेचा मालक कोण आहे सांगू शकाल? शिक्षण संस्थेचा मालक कोण आहे? आहे की नाही? कुणाच्या शिक्षण संस्था? रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष कोण? या महाराष्ट्रामधल्या शिक्षण संस्थांचे प्रमुख कोण?
मग तुमचा आमचा माणूस ओबीसी म्हणून सिलेक्ट होईल का? होणार नाही. तुमचा आमचा माणूस पंचायतीचा मेंबर, झडपीचा मेंबर, झडपीचा अध्यक्ष, पंचायत समितीचा सभापती, एखाद्या नगरपालिकेचा नगराध्यक्ष, एखाद्या शहराचा महापौर तुमचा आमचा माणूस होईल? नाही होणार. गावगड्यातल्या 18 पगड जातीचं आरक्षण आज रोजी केलंय. माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्हाला सांगायचंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलं. गावगाड्यामधल्या बलुत्याला, अलुत्याला, गावगाड्यामधल्या 18 पगड जातीच्या माणसाला, गावगाड्यातल्या दीनदलिताला, या समाज व्यवस्थेमधल्या आदिवासी बांधवाला, या व्यवस्थेमध्ये गावच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये सुद्धा प्रवेश मिळाला नाही. त्या माणसांचं प्रतिनिधित्व मिळण्यासाठी हे आरक्षण दिलंय. जरांगे नावाचा माणूस उठतो, आमची पोरं गरीब झाली, आमची पोरं गरीब झाली, आम्ही 20 एकरावरनं 2 एकरावर आलो, आम्ही 50 एकरावरनं 10 एकरावर आलो. अरे तुझ्या नावावर 7-12 तर आहे. पण गावगाड्यामधल्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या माणसांवरती 7-12च नाही. त्यांचं काय करायचं? म्हणून माझी तुम्हाला गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या लोकांना विनवणी आहे, या माणसाने तुमचं आमचं आरक्षण आज रोजी संपवलंय. गावगाड्यातली कोण माणसं? मी हे का सांगतोय तुमच्या समोर? अगदी 15-20 मिनिटांमध्ये मी माझं मनोगत व्यक्त करेन. गावगाड्यामधला ही वज्रमुठ आहे एकीची. बळीराम तात्या हिची तळी उतरलेत. या माणसांना सगळ्यांना खंडोबाच्या साक्षीनं सांगितलंय की आता ओबीसीनी एकत्र यायचंय. काय करायचंय? एकत्रित यायचंय. कोण आहेत ओबीसी? माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, गडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, बेलदार, वडार,